माझ्यावर हात नव्हता उचलला पाहिजे साकेत तू. अजून काही दिवस जगला असतास. माझ्यावर हात उचलून खूप मोठी चूक केली साकेत तू. आता चूक केलीस ना, चुकी बरोबर शिक्षा मिळणारच. काहीही करायचं, या देवी सिंगचा इगो हर्ट नाही करायचा. तुझा वरचा रस्ता मोकळा करतो. मला नाही पश्चाताप झाला ना, का या गोपाळच्या पाठीमागे लागलो म्हणून. नावाचा देवी सिंग नाहीये मी पण. अहो ही काय, ही कसलं तूप दिलंय? आमच्या काय पोराबाळांचा जीव घ्यायचा आहे तुम्हाला? असलं तूप विकताय? नाहीतर काय, तुपाला वास येतोय आणि तूप तापवलं ना की काळं पडतंय आणि खराबही लागतंय. आम्हाला ना आमचे पैसे परत द्या. असं कसं पैसे परत द्या? वापरले की तुम्ही ते? अहो विकत घेतलंय म्हणजे आम्ही वापरणारच ना, म्हणून तुम्ही काय आम्हाला खराब तूप देणार आहात का? ती काही नाही, आमचं आम्हाला पैसे परत पाहिजेत. ही तुम्हालाच ठेवतो आणि तुमच्या घरच्यांना खाऊ घालून मारा. आम्हाला नको ही तूप. असं कसं? हे बघा, तुम्ही जर याच्यात काय मिसळलं असलं तर. चला, माझं काम मार्गी लागतंय तर. मी एकदा ऐकलेला माल परत घेत नाही. अहो मग खराब झालेला माल असला दुकानात ठेवताय कशाला तुम्ही? अहो खराब नाही, हे बघा की याच्यावर तारीख आहे. नुकताच आला यो माल, खराब नाही. नाना, काय हो, काय झालं? कसला गोंधळ लावलाय? काय झालंय? अहो खराब तूप विकलंय यांनी आम्हाला. आमच्या घरातले लेकरं बाळा आजारी पडलेत. आमच्या मुलाबाळांना काय झालं तर? अहो मी तरी काही घरी तूप बनवलंय का? नाही ना, मी पण हे काय ठेवलंय नुकतं. अहो मग ती चांगलं आहे का नाही बघून इकायला ठेवाय नको का? बघू. कसला घाण वास मारतोय हो. नाना, असली कोणतरी आजारी पडेल, माणसं मारतील. बघा जरा चेक करा तुम्हीच. आम्ही तर आता ह्याच्यावर कंप्लेंटच करणार आहे. त्याशिवाय ना हे फसवायचं थांबणार नाही. हो बाई, कोण असं नका करू बरं. माझं दुकान बंद पडेल. हवं तर मी तुमची माफी मागतो. आता मला तरी काही सपाट पडले काही तुपाचं असेल म्हणून. नाना, बघू जरा ते इकडे. ही सुवर्ण तूप म्हणजे आपल्या गावात त्या आर्य मॅडम ती तूप बनवते तीच तूप आहे का? हा होय, मी फक्त ते काय ठेवलंय. अहो इकायला ठेवलंय मान्य आहे की, पण नीट बघून इकायला घेता येत नाही का? आमच्या घरातल्यांना जुलाब उलट्या झालंय तुमचं तूप खाऊन. हा कसला कालवा चाललाय? अरे तुझ्या बापाने आम्हाला खराब तूप विकलंय. काय? ही तर ब्रेकिंग न्यूज आहे. अमिताभ कॅमेरा सुरू कर. हा वा. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. कुरोली गावामध्ये विकला जातोय दुकानात खराब झालेला माल. गौर से देखो इस लालची तरीन देखो. या माणसानी गावातल्या भोळ्या भाबड्या लोकांना खराब माल विकून त्यांची फसवणूक केली आहे. आणि दुकानाचं नाव आहे खुसपुटे किराणा दुकान. हे दुकान बंद झालं पाहिजे. आपण बॉस तुमचंच दुकान आहे ते. हे झुंजार, त्यांनी बनवलंय का हे तूप? मग तुझं थोबाडाचं इसकाटीन बघ. तू हे असं दांडकं घेऊन बोंबलं तिथूच का नाही, म्हणून ही येळ आल्या. अहो नाना, त्याला कशाला ओरडताय? त्याच्यावर कशाला चिडताय? त्याने बनवलंय तूप. नाही, आर्या मॅडमनी. ब्रेकिंग न्यूज. नीट बघा ह्या माणसाचा चेहरा. या माणसानी माल तपासून न घेता भोळ्या भाबड्या लोकांना तो विकून त्यांना फसवलंय. अशानं हे दुकान चालेल कसं? दुकानात कसा पैसा येईल? माझ्यासारख्या पोराचं पोट कसं भरतील? उपाशी राहून राहून मी वाळून चाललोय. तरी हत्ती पोचलाय. अहो नाना, हे झुंजार, त्यांना कशाला बोलतोय? त्यांची चूक आहे का? चूक आहे ज्यांनी हे तूप बनवलं त्यांची, आर्य मॅडमची.
आता आर्य मॅडम बरोबर माझी ओळख आहे, त्याच्यामुळे मला डायरेक्ट जाऊन फूड इन्स्पेक्टरकडे कंप्लेंट नाही करता येणार. पण तुमच्या जीवावर भीत होऊ शकते बरं का, जीवाचं काही बरं वाईट होऊ शकतं, तुम्ही करू शकता. पण काय आहे, माझं त्याच्यात नाव घेऊ नका, नाहीतर काय जामकर साहेबांना माझा राग यायचा आणि उगाच मला त्रास द्यायची. अहो तुमचं काय संबंध? आता ह्यांनी जर कंप्लेंट नाही ना केली तर आम्ही सगळे ह्यांच्यावर कंप्लेंट करू. आता इकडं आडन तिकडं हिर झाल्या. पोलीस कंप्लेंट नाही केली तर ह्या पोलिसाची धमकी देत आहेत, आणि कंप्लेंट केली तर जामकर त्रास देणार. हा? असा कसा त्रास देईल? हा हाडाचा पत्रकार श्री तुमच्या पाठीशी आहे नाना. म्हणजे मी आहे तुमच्या पाठीशी. आता काही झालं तरी चालेल, जिथं फाटायचं तिथं फाटू द्या, जिथं तुटायचं तिथं तुटू द्या. आपलं दुकान धंद्याला लागलं चालेल, आपण रस्त्यावर येऊ, तुम्ही भीक मागा, धंद्याला लागा, पण तुम्ही माग हटू नका. आता तुम्हाला लढायचंय. अहो गावाच्या विकासासाठी कुणीतरी पुढे आलं पाहिजे नाना. कुठनं आलाय गावचा विकास? अरे आम्ही तर वेड आहे का तू? अरे चांगलं तूप खाल्लं तर पोरं गुटगुटीत होते. तुमच्यासारखी हा, आणि पोरं गुटगुटीत झाली तर चांगलं काम करते. माझ्यासारखी अजिबात नाही. आणि चांगलं काम केलं तर गावाचा विकास होईल. आणि हा प्रश्न आता फक्त दुकानापुरता राहिलेला नाहीये, तर सामाजिक झालेला आहे. ना हे काय बिघड भरतय, ह्याच्या नादाला लागू नका. हे प्रकरण जर तुमच्यावर शकायचं नसेल तर एक काम करा, तुम्ही फोन लावा आणि तुम्ही कंप्लेंट द्या. हा, मी असं करतो ना तुम्हाला ऑनलाईन नंबरच काढून देतो त्या अधिकाऱ्याचा. हा, हे घ्या, बोला. होय, चला, झालं सगळं. आम्ही आता कंप्लेंट करणार आहे. निघा निघा निघा, चला, गर्दी कमी करा. हॅलो, नमस्कार साहेब. मी खुसपुटे दुकानदार बोलतोय कोरोली गावातनं. अहो म्हणजे कसं आहे, आमच्याकडे एक तूप विकायला असतं, त्यात बेसळ आहे असं म्हणते ती. नाही म्हणजे गिरायकाची तक्रार आल्या. बघा साहेब, गिरायकाला काय झालं का नाही तर त्याची जबाबदारी मी नाही घेणार. तुमचं तुम्ही बघा काय असेल ते. चार, 1 2 3 4. बघ मला सापडले. अयो मी बघायच्या आधीच कसं काय उचललं? जा बाबा, चीटरच तू. हौसा ते चीटर, हौसा ते चीटर. ऋतिक, मला आहे ना हौसा ते ना हॅश म्हणायचं, आणि मी नाही चीटिंग केली. हौसा ते चीटर, एक पोरगी चीटर आहे. हौसा ते चीटर. मला चीटर नाही म्हणायचं आणि मला हॅश म्हणायचं. चीटर चीटर चीटर. हौसा, काय झालं? का भांडताय तुम्ही असं? तिला सापडलं नाही तरी चिडते. चीटर चीटर चीटर, एक पोरगी चीटर. लाली वहिनी, ह्यो चीटर आहे. तू चीटर आहे. तू दोघं पण शांत बसा, शांत बसा. अजिबात भांडायचं नाही एकमेकांशी. तुम्ही जर भांडला नाही ना तर मी तुम्हाला खाऊ देईन. अयो खरंच?